नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक महत्त्वाची बातमी पेन्शनधारकांसाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, पेन्शनसाठी आता बँकेत हेलपाटे मारण्याची गरज नाही, घर बसल्या मिळणार जीवन प्रमाणपत्र। सोपी आहे प्रोसेस। नियमित पेन्शन चालू ठेवण्यासाठी दरवर्षी बँकेत जाऊन हयातीचा म्हणजे जीवन प्रमाणपत्र दाखला देणे आवश्यक आहे। मात्र आता हा ताप कमी होणार आहे। नियमित पेन्शन चालू ठेवण्यासाठी पेन्शनधारकांसाठी दरवर्षी बँकेत जाऊन हयातीचा पुरावा द्यावा लागतो। हा दाखला मिळवण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात। मात्र आता ही कटकट कायमची संपणार आहे। पेन्शनधारकांना आता जीवन प्रमाणपत्रासाठी दरवर्षी बँक आणि कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही। एका ॲपच्या मदतीने घर बसल्या सर्टिफिकेट बनवता येणार आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची धावपळ वाचणार आहे। रेल्वेने उत्तर पश्चिम रेल्वे विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा सुरू केली आहे। ही प्रणाली हळूहळू इतर झोनमध्येही लागू केली जाईल। रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार उत्तर पश्चिम रेल्वे, कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने संयुक्तपणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्रणाली लागू केली आहे। या अंतर्गत पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने नेशन वाईड डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कॅम्पेन 3.0 सुरू केले आहे। आता रेल्वे पेन्शनधारकांना दरवर्षी दिले जाणारे जीवन प्रमाणपत्र घरी बसून देता येणार आहे। ॲपच्या मदतीने ही सुविधा घेता येईल। 800 शहरात मिळणार ही सुविधा। नेशन वाईड डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कॅम्पेन 3.0च्या माध्यमातून 800 शहरामध्ये ही सुविधा दिली जाईल। नवीन सुविधा सुरू केल्यानंतर उत्तर पश्चिम रेल्वेच्या 50,000हून अधिक पेन्शनधारकांना स्टेट बँक ऑफ इंडियाकडून त्यांचे पेन्शन पेमेंट मिळू शकणार आहे। यासाठीची सुविधा रेल्वेच्या सर्व झोन आणि विभागांच्या बँकांमध्ये चालवली जाणार आहे। कसे मिळवायचे जीवन प्रमाणपत्र? रेल्वे मंत्रालयाकडून यासाठी एक ॲप लॉन्च करण्यात आले आहे, ज्याद्वारे फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे पेन्शनधारकांचा चेहरा स्कॅन करून जीवन प्रमाणपत्र जारी केले जाऊ शकते। यासाठी सर्वात आधी मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करावे लागेल। ॲपमधील स्कॅनर ओपन होताच मोबाईल चेहऱ्यासमोर धरावा लागेल। चेहऱ्याद्वारे तुमची ओळख पटली की प्रमाणपत्र तयार होईल। दूरवर राहणाऱ्या पेन्शनधारकांना या सुविधेचा सर्वाधिक फायदा होणार आहे। आता त्यांना बँकेत हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही। या सुविधेमुळे कोणत्याही अडचणीशिवाय पेन्शनचे नियमित पेमेंट मिळू शकणार आहे। लवकरच इतर सरकारी विभागातही ही योजना लागू करण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, कशी वाटली इन्फॉर्मेशन? जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।